आपण 5 मिनटात 5 ते मॅक्स 10 मिनटात डायरेक्ट देवरुखला पोचलो. तो मैं कुछ नहीं मांगू दुनिया से. सो आपण या दाभोळच्या इथून आलो. सो मी राईड घेऊन जाणार आणि त्यानंतरला गुहागरला आपण पोचणार आहोत. तिथे बाजूला गुहागरचं खूप सुंदर मंदिर आहे. सो ते सर्व दाखवीन. शंकराचं मंदिर आहे आणि त्या म्हणजे हायवेलाच आहे. म्हणजे तुम्ही इथे आलात 4 व्हीलर घेऊन मस्त नजारे बघत 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 पूर्ण कोकणातले मस्त वाटतं. खेळतायत पोरं. गावी क्रिकेट खेळायची मजा वेगळी होती. म्हणजे कुणाला बोलवायची गरज नव्हती. वाजले रे 8 डायरेक्ट ग्राउंडवर सर्वे. जेवायला दुपारी फक्त जायचे, नंतरला दुसऱ्या संध्याकाळी. आणि एका गावात 4-4, 5-5 टीम असायच्या. हो तेव्हा काय मजा, खतरनाक मजा. काय दिवस होते ते. मग जेव्हा सगळे आपापल्या कामाला लागले, पैसे कमवायला लागले, मग झालं सगळं बंद. आताही आमच्या गावचे आहेत 2 टीम, भानंग गावचे पण आणि काशेवाडी गावचे पण. पोरं लहान मुलांची टीम आहे, मोठ्या मुलांची टीम आहे. बट शेवटी ते जो आपल्या टायमाचा क्रेज असतो, आपण लहान असताना जे एन्जॉय करतो, सो ते सर्व क्रेज दिसत नाही. त्या क्रेजमध्ये जी मजा असते यार. आता जो तो पैसा कमवतोय, 8-9 तासाची नोकरी करतोय, जे भेटतं आहे ते तसं राहतं आहे. स्ट्रगल आहे लाईफमध्ये. पण स्ट्रगलशिवाय पण लाईफ नाही जर बघायला गेली तर. आपण स्ट्रगलशिवाय लाईफ नाही आहे. जर आपल्याला असंच डायरेक्ट ताटात आयतं दिलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला पण ती हॅबिट लागलेली असते. जसं आमिर बापाची पोरं सगळं आयतं दिलं. काही पोरं समजूतदार असतात, काही असतात ते खूप वाया जातात. आणि त्यांना जर टायमावरती जर माहिती नाही पडलं की काय करतो आहे आपण काय नाही, मग गेलं कामातून, खत्तम, कारभार आटपला मध्ये जा. सो म्हणून पण त्यांना पैसा बिसा सगळं भेटतं, पाहिजे ते भेटतं. कारण की त्यांचे बघा असं नाही, वडिलांनी त्यांनी आमिर बापाच्या पोरगा असं पण बोलतो, पण त्यांच्या वडिलांनी मेहनत केली म्हणून तो सगळं एन्जॉय करतो आहे. बट त्या मेहनतची तेवढी जाण पण असली पाहिजे. बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात. म्हणजे या सर्व गोष्टी पकडून चालला तर ठीक, नाही तर मग गेलं. कुठला रस्ता आहे? ह्याला विचारतो, 3 सीट जात आहे त्यांना विचारतो की गुहागरला जायला कुठला रस्ता आहे. बा गुहागरला जायला वरून लेफ्ट ना. थँक्यू. तर असं तर म्हणजे पैसा त्यांना जर समजला की बाबा केवढं कष्ट करून कमवले असतील काय, तर ठीक आहे. नाही तर मग खत्तम. मग तो जास्तीत जास्त बापाने एम्पायर जो उभा केला असेल राज्य, त्याच्यावरती थोडं करून जगायला शिकेल. पण शेवटी तो अख्ख्या धंद्याला लागेल नंतर. काही लोक असतात शिक्षण आणि सगळं करून पण बघतात, पण तरी पण. तर म्हणजे आपण जे मिडल क्लास लोक राहतो आहे ना, ती खरीच चांगली लाईफ आहे. माहिती आहे का कधी? म्हणजे आपण विचार करतो की आपला EMI हे ते रेंट भरायचं आहे, बट आपण सुखी लाईफ जगतो आहे. म्हणजे आपल्या घरात आपण नीट झोपू शकतो,
2 वेळेचं असं जेवण जेवू शकतो, नीट बसून आम्ही फॅमिलीसोबत राहू शकतो. जास्त अमीर झाल्यावरती कसं टाईम मॅनेजमेंट नाही, मल्टिपल बिझनेस असतात. पण असं नाही की अमीर नाही व्हायचं, पण आपले पाय तिथेच असले पाहिजे. बाकी तुम्ही गाड्या घ्या, ॲक्सेसरीज घ्या, सगळं घ्या, पण फॅमिलीला तेवढा टाईम दिला पाहिजे जेवढा आपण बाकीच्या सर्व गोष्टीला. बट मी कधी टाईम नाही देत, कारण की खरंच मी शूटवरून आल्यानंतर माझ्या पूर्ण डोका त्या याच्यामध्ये असतं की अरे काय शूट, म्हणजे एडिटिंगच्या ह्याच्यामध्ये, मग नवीन काय टाकू शकतो मी, नवीन काय विचार करू स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये, म्हणजे असे बऱ्याच सर्व गोष्टी असतात. बट तरी पण मला जेवढा टाईम द्यायचा आहे तेवढा मी खरंच देतो. आणि आता सध्या फोकस कामावरती करायचं आहे. जर काम आपलं नाही असेल चांगलं तर लोक ॲक्च्युली आपल्याला कामं नाही भेटणार पुढे. म्हणून स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर कोकणात ना बरेच असे मंदिर आहेत जे आपल्याला काही माहिती नाही, म्हणजे त्या मंदिराबद्दल खरंच नाही माहिती. इतके सुंदर सुंदर मंदिर आहेत कोकणात. कोकण फिरावं म्हणजे खरं बाईकनी, स्वतःच्या गाडीनी, ट्रेननी पण फिरू शकतो असं नाही. बट आपल्याला फक्त ट्रेननी कसं ते स्टॉप टू स्टॉप, बस टू बस. बट जे ॲक्च्युअलमध्ये कोकण आहे, जे असं आपण जे फिरतो आहे ते समोर दापोली, आणि आता आपण इथे आलो ते रत्नागिरी, म्हणजे ऑलमोस्ट रत्नागिरीच्या मधल्या खोऱ्यात आपण जातो आहे. मेन म्हणजे जागा विकूच नका, कारण की ज्या जागेला इतका डिमांड असणार आहे ना फ्युचरमध्ये, पण आपल्या कोकणाचं कोकणच राहू द्यात. नाही तर तो मुंबईसारखं पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 6, पार्ट 7 होईल तर मग लागलो आपण धंद्याला. सो ते नका करू. बऱ्याच मुलांचं कसं हे असतं की बाबा नाही आमच्या आईबापांनी केलं नाही किंवा असं तसं आहे. बघ, मनात जोपर्यंत आपण मॅच्युअर नाही होत तोपर्यंत तेच असतात की माझ्या आईबापांनी का नाही केलं, हे आणि ते नाही केलं, असं तसं हे ते. बट ॲक्च्युअलमध्ये केलेलं तर आहे, पण आपल्याला ते दिसलं पाहिजे बस. गुहागर समोर अंजनवले दीपगृह, गोपाळगडला नाही, गुहागरला जाऊया आपण. गोपाळगडला कधी असा टाईम भेटला तर. निर्मल ग्रामपंचायत, वेलंदू, चिपळूण, जयगड, बरेच गड इथे आहेत. कोकणात बरेच गड आहेत जे आपल्याला माहिती नाही. 350पेक्षा जास्त पण असू शकतात. आता हा मेन कन्फ्युजिंगवाला रोड वाटतोय मला. आता हा कुठे जाईल? पालनपेल, ओके, प्रवासगड, चिपळूण. हा चिपळूण साईडला जायला रोड आहे हा मला. आणि जर सरळ मी गेलो तर कुठला रोड? गुहागर सरळ असू शकतो मे बी. So I have to take straight way. सो नमस्कार, आणि मी पोचलो आहे आता गुहागरमध्ये. आणि ह्या मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही. सो मी काय आतलं जास्त फोटोज आणि व्हिडिओज काढले नाही. गेलो आतमध्ये, दर्शन घेतलं आणि बाईक काढून परत आपण आपल्याला गाठायचं होतं देवगडला जायचं होतं, म्हणून मी फटाफट निघालो. सो आताच आपण दर्शन केलं मंदिराचं आणि बाईक घेऊन आपण गुहागरमधून निघालो. आणि मी गुगल मॅपवरती सर्च केलं अराऊंड आपल्याला मालवणला जायचं आहे. आणि आज 11 तारीख आहे. उद्या आपण त्याला बोललो की आम्ही उद्या येणार आहे. तर आपल्याला एनी हाव आज रत्नागिरी गणपतीपुळे क्रॉस करून कशेळी क्रॉस करावा लागेल, तेव्हा मग कुठे आपण
उद्या पोचू त्याकडे, नाहीतर मग त्याच्या इथेच जाऊन दुसरीकडे नॉर्मल स्टे हॉस्टेलमध्ये करूया, त्यानंतर मग त्याकडे जाऊन शूट करू. सो असे 2 ऑप्शन्स आहेत. बट हे जे मंदिर होतं ना यानेश्वराचं, ते खरंच खूप मोठं होतं आणि आतमध्ये जी शिवपिंड आहे ना ती एकदम सुपर्ब आहे. म्हणजे तुम्हाला ती एनर्जी फील होईल. त्यासोबतच जो पाठीमागे जी काच लावली आहे त्या काचेचा अर्थ तर मला माहिती नाही की का काच लावतात, बट एकदा मी ते फाइंड आउट करेन, तुम्हाला माहिती नेक्स्ट ह्याच्यामध्ये नक्की सांगेन. बट तो जो मंदिर आहे ना खरंच खूप प्राचीन आणि खूप जुना आहे. बरेच फॅमिली आणि कपल्स आले होते, न्यूली मॅरिड सर्व पाया पडायला, आणि लहान मुलांनासुद्धा घेऊन आले होते. सो तुम्ही पण या मंदिरामध्ये जाऊ शकता इफ तुम्ही रत्नागिरीमध्ये किंवा कुठे फिरायला येत असेल तर. ह्या साईडला लोकेशन कुठलं आहे? सहलीला जायचं सहलीला. आता इथून कुठेतरी लेफ्ट आहे. ओके, पुढून लेफ्ट आहे, राईट. ओके. सो तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन येत आहे या बाईक घेऊन येत आहे, तुमच्यासोबत रायडर असतील बरेच लोक, मग हा जो कोस्टल रोड आहे ना तो एकदम सुपर्ब. ना गर्दी ना काय, गाडी चालवायला भेटते मस्तपैकी, आरामात नजारे एन्जॉय करत करत तुम्ही फिरू शकता. फक्त मला आता एक टेन्शन असं आलं आहे की मी त्याला उद्याची डेट दिली आहे. सो मला एनी हाव गणपतीपुळेच्या पुढे कशेळीपर्यंत पोचायचं आहे. त्यानंतरचा मी प्रवास थोडा कवर करीन, आणि मालवणला गेल्यावरती आपले बरेच ओळखीचे हॉटेल आहेत, तिथे आपण प्लॅन करू स्टेचं, आणि हे बरेच आपल्या ओळखीचे आहेत त्यांना आपण हे करू. ओके, तर आता मी व्हिडिओ बंद करतो. आणि काहीतरी अच्छा हां काम चालू आहे, मला वाटलं ॲक्सिडेंट झालं की काय. ओके, सो आता मी व्हिडिओ बंद करतो. आपण बोलूया नंतरला, जेव्हा मी कोस्टल रोडला पोचेन तेव्हा मी ऑन करीन कॅमेरा. सो नमस्कार. आणि मी एक अशा ठिकाणी आलो आहे जिथे मी 1 वर्ष अगोदर आलो होतो, आणि हा समोर आपल्याला पूर्ण समुद्र दिसतो आहे. आणि हे स्टेचं एक ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. तुम्ही जर वेल्लेश्वरला आलात मंदिराला व्हिजिट करायला, तर सार्थक निवास एक आहे, खूप सुंदर. इथे मी येऊन राहून गेलो आहे. आपण एक रील बनवली होती खूप अगोदर. सो हे सार्थक निवास. सो इथे मी आज जेवायला थांबलो आहे, आणि त्याला डायरेक्ट आपल्याला गणपतीपुळेला जायचं. पूर्ण समुद्रच्या जवळ हा एक सुंदर स्पॉट. आणि इथलं जेवण ना खरंच टेस्टी असतं, आणि फिशपासून सगळं काय एकदम प्रॉपर. सो फटाफट जेवूयात आणि परत निघावं लागेल. बाकी लाटांचा जो आवाज येतोय, जी हवा चालू आहे रात्री, हा काय सीन असेल इथला, एकदम भारी. ऑलमोस्ट रत्नागिरी 33 किलोमीटर आहे, सॉरी 40, आणि गणपतीपुळे 33. हा जो स्पॉट आहे ना, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला पण जांभळी येत असेल, पण हा जो स्पॉट आहे ना खतरनाक आहे. जाकादेवी एक ठिकाण आहे, ते पण जवळच आहे इथून. 44 दाखवते. बट हे जी जागा आहे, हे जे ठिकाण आहे, हा व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. पूर्ण चारी साईडला, इथे पण नदी, या साईडला पण नदी, पूर्ण नदी. इथे फोटो काढतायत, एक नंबर कडकमध्ये एकदम फोटो. वाव. सो कोकणात हा सुख असतो आपल्याला, जे बाईकवरती आपण घेऊ शकतो, या सुखाचा आनंद. ती नदी आणि सगळं किती संगम भारी वाटते. ही बोट बघा इथे साईडला आहे, ती पण किती मस्त वाटते. आणि इथे ऑलमोस्ट गाड्या लागल्यात, म्हणजे सॅटर्डे संडेला आले असतील लोक, सो त्यांच्या सर्व या गाड्या आहेत इथे. मस्त हा स्पॉट आहे, आणि त्या स्पॉटच्या जागी दुकान आणि हॉटेल असेल तर मस्त चालतं. तर हा हॉटेल बघा चालतं.
कुठे भेटेल असं? हां, आय नो बाहेरगावी सगळं एकदम मस्त आहे, चांगलं आहे, बट कुठे भेटेल असं? भेटेल का? तुम्ही सॅटर्डे संडे, तुम्ही एक विचार करा, एव्हरी सॅटर्डे संडे आपण आपल्या कोकणात येत आहेत, बाहेरून बाहेरून म्हणजे आपल्या मुंबईवरून, पुण्यावरून. एव्हरी सॅटर्डे संडे कोकणात 10,000 जण येत आहेत. चला, जसं एक सांगतोय. त्यानंतर त्या 10,000 जणांनी जर पाण्याची बॉटल राहायला येत असतील 4 दिवस, ठीक आहे, 4 दिवस येत असतील तर ऑलमोस्ट 2-2, 3-3 लिटर, म्हणजे जास्त किंवा कमी कमी. आणि जर ड्रिंक करणारे असतील तर ते बॉटल वेगळे पाण्याच्या, आणि त्या बाकी सगळं. म्हणजे इतका हा कचरा. सो हा कचरा आपला प्लॅस्टिक किंवा काचेची बॉटल तर वेगळी यूज होते, बट प्लॅस्टिक कुठे जात असेल किंवा काय होत असेल, तर आपल्या या माध्यमातून कोणी असे कोकणामध्ये यांचं हॉटेल असेल, सर्व असेल, तर तुम्ही प्रॉपर प्लीज बॉटल्या आहेत ना, प्रॉपर डिस्ट्रॉय करा, जेणेकरून प्लॅस्टिक हे होईल. जर नाही होत आहे तर ते बॉटल्या जमा करा आणि त्या भंगारवाल्याला विकलात ना, पैसे देईल. भले ते 2-3 रुपये भेटतील, 4 रुपये भेटतील, पण हे करणं खूप गरजेचं आहे. हे आता नाही समजणार, जेव्हा आपल्या कोकणामध्ये पूर्ण प्लास्टिकचा कचरा होईल आणि कोकण नाही राहणार, तेव्हा तुमका समजावचो. सो हा रस्ता बनवायला किती माती गेली असेल, लाल माती, हा दगड खोदल्यावरती. म्हणजे विचार करा, तो लेअर बघा दगडाचा तिथे आहे आणि त्याच्यावरती सगळी माती आहे. सो किती ढिगारे माती गेली असेल. पण काही पावसात कोसळेल, 101%. एक 2 वर्ष पावसात जरा हे झालं ना की थोडं कोसळणार, कारण की त्याला ते प्रॉपर हे नाही आहे, माती ओली होऊन दसते. त्याला सपोर्ट दिला पाहिजे होता कसला तरी. थोडासा गारवा चालू झाला आहे, थंडगार वाटतं आता. म्हणजे पाय आहेत ना माझे ढोपरं, तिथे पूर्ण थंड हवा येते, पण ते असं गार असतील तेव्हा. नाहीतर आपली बाईकचा इंजिन लगेच हीट होतो KTMचा, त्याचा तर येतोच आहे आपल्याला. आणि गाडीवाल्यानी ओके, असा रोड मला नाही आवडत, कारण की बोचाची हालत खराब होते. कॉन्स्टंट रोड असेल एकदम चांगला ना, तर मस्त स्पीड पकडून आपण आरामात जाऊ शकतो. थोडा सो दापोलीवरून कंटिन्यू मी बाईक चालवतो, 3 तास झाले होते आणि थांबलो एका साईडला कॉफी पियाला. तर तिथे काही लोकल माणसं भेटली, त्यांनी विचारलं कॅमेरा आणि बरंच काय बोलले, ते थोडं पहा. सो एक काका भेटले आणि मला सांगत होते की गाडी नीट चालवा, काळजी घ्या. थँक्यू काका. सो इथे थांबलो एका ठिकाणी चाय प्यायला. सो चहा आणि सगळं पियालो. जरा वेळ आराम केला, म्हणजे बसलो. फटाफट टाईम निघून गेला. आता आपण राजापूरला जाऊया, कारण की आपण डायरेक्टली इथे पोचू नाही शकत मालवणला. तर राजापूरमध्ये स्टे करू. बघूया, एक हॉटेल भेटलं आहे, 600 रुपये बोलतो आहे. सो तिथे जाऊ. आता आरामातच जावं लागेल. सो रात्रीचा प्रवास करताना आपल्या गाडीचे जे हेडलाईट आहेत ना, त्याच्या वरचं जे समोरचं ते एकदम वरती खालती झालेलं, कारण की जेव्हा स्पीड ब्रेकर येत होता तेव्हा गाडी आपण लगेच थांबवत होतो. ते मला सेट करावं लागलं.
त्यानंतरला आपण मग स्टार्ट केलं. बट तरी पण गाडीचा जो हा फ्लो आहे, जे मी लाईट लावले ते चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे थोडंसं मला बरं झालं. कारण की समोरून जेव्हा रात्री आपण प्रवास करतो तर समोरून बाईकचा किंवा मोठ्या गाड्यांचा जो फोकस आहे तो डायरेक्ट आपल्या डोळ्यावर पडतो. त्यामुळे ही बऱ्यापैकी येल्लो लाईट आहे ना रिफ्लेक्ट करते त्या व्हाईट लाईटला आणि प्रवास चालू कंटिन्यू ठेवला. रात्रीचा कसा रोड आहे ना अजिबात समजत नाही आपल्याला कुठे खड्डे आहेत काय आहे. सो या अशा फॉग लाईट लावणं खूप गरजेचं आहे. पण माझ्या फॉग लाईटला ना असं थोडंसं वाकडी जाते, त्याला सेट करावं लागेल.